नमस्कार मंडळी. तर तुम्हाला सर्वांनाच भाद्रपद महिन्यातल्या गणेशोत्सवाची सुरुवात कुठून झाली ती माहिती असेल, परंतु मागी गणेशोत्सवाची सुरुवात कुठून झाली हे 90% लोकांना माहित नसेल. तर ते जाणून घेण्यासाठी मी आज आलो आहे कुंभारवाड्यामध्ये. तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला जाणून घेऊया मागी गणेशोत्सवाची सुरुवात कुठून झाली आणि मंडळाचा नक्की इतिहास तरी काय. तर चला. कुंभारवाड्याचा मागी गणेश म्हणजेच मुंबईचा मागी राजा या नावाने प्रसिद्ध असणारे हे मागी गणेशोत्सवातलं पहिलं मंडळ. यावर्षी या मंडळाने 80व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1972 साली एक दंगल झाली होती. त्या दंगलीनंतरच या मंडळाची स्थापना झाली आहे. त्यावेळी अगदी 20 ते 25 मंडळांची स्थापना झाली होती, परंतु आजपर्यंत दरवर्षी त्याच जोशात आणि त्याच जल्लोषात हा उत्सव साजरा करणारं हे एकमात्र मंडळ म्हणजेच मुंबईचा मागी राजा. अगदी छोट्या मूर्तीपासून सुरू झालेला हा प्रवास आता या भव्य दिव्य मूर्तीमध्ये बदलला. या मूर्तीचे मूर्तिकार श्री निलेश तोंडवळकर यांनी ही सुंदर मूर्ती बनवली आहे. या मंडळात वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. तसेच या मंडळातली तरुण पिढी, कार्यकर्ते, थोरा मोठ्यांचे विचार या सर्वांची सांगड घालून चालणारे हे सुंदर आणि पारंपरिक असे मंडळ म्हणजेच मुंबईचा मागी राजा, जे की पहिलं मंडळ म्हणून ओळखलं जातं. मी तर या बाप्पाचा आशीर्वाद घेतलाय, तुम्ही सुद्धा नक्की घ्या. व्हिडिओ आवडला तर जास्तीत शेअर करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा.